बेसरण खोऱ्यामधील हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टमचा वापर केलेला होता आणि या प्रणालीच्या माध्यमातून दहशतवादी सिम कार्ड शिवाय एकमेकांशी संवाद साधू शकत होते आणि मेसेज सुद्धा पाठवू शकत होते। या प्रणालीचे 2 सिग्नल तपास यंत्रणांना आता सापडलेले आहेत। अतिशय मोठी घडामोड आहे या सगळ्या प्रकरणामध्ये। तर बेसरण खोऱ्यामधील या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टमचा वापर केलेला होता आणि याच प्रणालीच्या माध्यमातून हे दहशतवादी सिम कार्ड शिवाय एकमेकांशी संवाद साधू शकत होते, मेसेज सुद्धा पाठवू शकत होते। तिकडे एनआयसी महासंचालक सदानंद दाते हे पहलगाममध्ये दाखल झालेले आहेत। दातेंसोबत 2 आयजी आणि 1 डीआयजी देखील पहलगामचा दौरा करतायत। दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला त्यामुळे गती मिळणार आहे। एनआयसी वरिष्ठ अधिकारी पहलगाममधील घटनास्थळाची सविस्तर पाहणी करणार आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्याच्या सूचना रुबियो यांनी शेहबाज शरीफ यांना दिल्याचं कळतंय। तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पहलगाम हल्ल्याचा निषेध करत अमेरिका भारतासोबत असल्याचं सांगितलंय। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रुबियो यांनी पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला। दोन्ही नेत्यांनी दहशतवाद्यांना त्यांच्या घृणास्पद कृत्यांसाठी कारवाई करावी असं रुबियो यांनी म्हटलेलं आहे। परराष्ट्र सचिव रुबियो यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना निंदनीय हल्ल्याच्या तपासामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा केलंय। पाकिस्ताननं भारतासोबतचे तणाव कमी करण्यासाठी, थेट संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि दक्षिण आशियामध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी म्हटलंय।